नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एज नॅशनॅलिटी डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजेच वय, अधिवास व राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र ऑनलाईन घर बसल्या कसे काढायचं तेही विथ प्रूफ दाखवणार आहात। मित्रांनो, चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी टेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सर्वप्रथम आपले सरकार.mahaonline.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। इथे आता आपल्याला जर तुमचं अगोदर रजिस्ट्रेशन असेल तर इथे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे, नसेल तर न्यू इज रजिस्टर हिअर या बटनावरती क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। आता इथे आपण ऑलरेडी लॉग इन हिअर यावरती क्लिक करून आपला जो युजर नेम आणि पासवर्ड आहे तो टाकून इथे खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो फिल करून आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे व लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपण लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। आता डाव्या बाजूला आपल्याला खाली स्क्रोल करून रेव्हेन्यू डिपार्टमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे सब डिपार्टमेंट मध्ये आपल्याला रेव्हेन्यू सर्व्हिसेस निवडायचे आहेत आणि खाली इथे आपल्याला एज नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल सर्टिफिकेट यावरती क्लिक करून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। असा इंटरफेस ओपन होईल। इथे आता आपल्याला सर्व्हिस लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि नंबरला एज नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल सर्टिफिकेट वरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याची संपूर्ण लिस्ट दिलेली आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। आता कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर असा फॉर्म ओपन होईल। इथे सर्टिफिकेट नेम वरती आपण सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल वरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे सॅल्युटेशन आहे ते निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं नाव ऑटोमॅटिक येईल आणि आपल्या वडिलांचं जे सॅल्युटेशन असेल ते निवडून आपल्या वडिलांचं संपूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे। ऑटोमॅटिक येईल आणि खाली आपलं जे ऑक्युपेशन आहे ते मी इथे निवडत आहे। ऑक्युपेशन मध्ये मी स्टुडंट आहे त्यामुळे मी स्टुडंट निवडत आहे। जर तुमचं 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर तुम्ही हे स्वतः पण काढू शकता आणि नसेल तर तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावावरून आपलं डोमिसाइल काढायचं आहे। त्यानंतर खाली आधार नंबर एंटर करायचा आहे आणि इथे आपण रिसाइडिंग ॲट प्रेझेंट ॲड्रेस सिन्स मी आता इथे जन्मल्यापासून राहतो त्यामुळे मी माझ्या जन्माचं जे वर्ष आहे ते एंटर करायचं आहे। त्यानंतर आपला ॲड्रेस एंटर करून घ्यायचा आहे। इथे आपला जो तालुका आहे तो तालुका आणि आपलं गाव निवडायचं आहे आणि आपला जो पिन कोड आहे तो पिन कोड निवडून घ्यायचा आहे। आता इथे बेनिफिशरी डिटेल्स मध्ये बेनिफिशरी रिलेशन मध्ये UID आहे तो कंपल्सरी नाही। आता इथे आपण परत एकदा आपलं जन्मसाल निवडायचं आहे। त्यानंतर आपण इथे किती वर्षापासून राहतात ते निवडायचं आहे आणि रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशरी आता मी स्वतःसाठी काढत आहे त्यामुळे मी सेल्फ वरती क्लिक करत आहे। जर तुम्ही तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी काढू इच्छिता तर तुम्ही तिथे डॉटर सन असं निवडायचं आहे आणि बर्थ ॲड्रेस ॲज अबाव जर तुमचा ॲड्रेस वरील ॲड्रेस प्रमाणे असेल तर यस वरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपलं एज्युकेशन किती झालेलं आहे आता किंवा तुम्ही कितवीत शिकत आहात ते निवडायचं आहे। आता माझ्याकडे माझी SSC झालेली आहे आणि मी माझा जो बोर्ड आहे तो महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हे निवडत आहे आणि माझी HSC जे ॲडमिशन इयर आहे ते मी निवडत आहे। ॲडमिशनचं इयर माझं जे होतं ते निवडायचं आहे आणि जे पास आउटचं पण इयर आहे ते निवडायचं आहे।
आणि आपल्या इथे इन्स्टिट्यूट डिटेल्स विचारलेलं आहे. जर तुमच्या शाळेचं जे नाव आहे ते शाळेचं किंवा कॉलेजचं जे नाव असेल ते कॉलेजचं नाव इथे टाकायचं आहे आणि ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्या एज्युकेशनल डिटेल्स ॲड झालेल्या आहेत. नंतर खाली एकदा स्क्रोल करायचं आहे आणि हॅज बेनिफिशरी मायग्रेटेड फ्रॉम अ डिफरंट स्टेट तर नो वरती क्लिक करायचं आहे. आता इथे वेदर द ॲप्लिकंट इज बेनिफिशरी ऑफ गव्हर्नमेंट स्कीम इन अदर डिस्ट्रिक्ट इफ येस प्रोव्हाइडेड डिटेल्स ऑफ द प्लेस. जर तुमचा जिल्हा जर वेगळा असेल तर तिथे येस करायचं आहे, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. आता माझा जिल्हा सेमच आहे त्यामुळे मी इथे नो वरती क्लिक करत आहे. आणि रिझन आता हे मला पुढील शिक्षणासाठी लागणार आहे त्यामुळे एज्युकेशन फॉर एज्युकेशनल पर्पज असं रिझन मी देत आहे. आणि खाली स्क्रोल करून आय ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे ह्या स्टेप नंतर प्रमाणपत्रामधली कुठलीही माहिती दुरुस्त होणार नाही याची नोंद घ्यावी. तरी कृपया प्रमाणपत्रातील माहितीची पुन्हा पडताळणी करून सर्व दुरुस्ती आताच करून घेणे असा पॉपअप आहे. मित्रांनो, एकदा संपूर्ण माहिती वाचायची आहे आणि नंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता एकदा सेव्ह या बटनावरती परत एकदा क्लिक करायचं आहे. आता आपले युअर ॲप्लिकेशन इज सेव्ड सक्सेसफुली. युअर ॲप्लिकेशन ID जो असेल तो जनरेट होईल. काइंडली अपलोड डॉक्युमेंट. आता ओके वरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला आपली डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. इथे सुरुवातीला आपण आपला फोटो अपलोड करायचा आहे ज्याची की रुंदी 160 आणि उंची 200 ते 212 पिक्सल असायला हवी आणि साईज 5 KB ते 20 KB असायला हवी. इथे मी अगोदर क्रॉप करून ठेवला असल्यामुळे मी ते निवडत आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये साईज कशी कमी जास्त करायची याची लिंक दिलेली आहे. त्या लिंक थ्रू तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. आता इथे प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आपलं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड आपण इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर खाली प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आपलं आधार कार्डच आपण अपलोड करायचं आहे. आता अदर डॉक्युमेंट्समध्ये आपण रेशन कार्ड असेल तर आपलं रेशन कार्ड जे आहे ते अपलोड करायचं आहे. तुम्ही इथे मॅरेज सर्टिफिकेट हे अपलोड करू शकता आणि इथे 7/12 आणि 8 असेल तर तोही अपलोड करू शकता. आता इथे एज प्रूफ इन केस ऑफ मायनर असेल तर 18 वर्षापेक्षा कमी वय असेल तर तुम्ही इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचं आहे. किंवा आपल्या वडिलांचं जे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल ते असेल तर अपलोड करायचं आहे. हे 18 वर्षापेक्षा कमी वय असेल तर आपण अपलोड करायचं आहे. त्यानंतर रेसिडेन्स प्रूफमध्ये आपण रेसिडेन्स प्रूफ बाय ग्रामसेवक म्हणजे आपल्याला जो रहिवासी स्वयंघोषणापत्र आहे ते रहिवासी स्वयंघोषणापत्र आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. आता तुम्हाला ते रहिवासी स्वयंघोषणापत्राचा जो फॉर्मॅट आहे तो मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. ते तुम्ही आणि त्याची लिंकही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही रहिवासी स्वयंघोषणापत्र डाउनलोड करून अपलोड करू शकता. आता ऑर्डरमध्येही आपण एकदा रहिवासी स्वयंघोषणापत्र अपलोड करायचं आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. मित्रांनो, हा सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मॅट आहे. इथे तुमचा फोटो, नाव, वडिलांचं नाव, वय, आधार नंबर, व्यवसाय, राहणार ठिकाण, सही हे सर्व करून हे सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. आणि हा रहिवासी स्वयंघोषणापत्राचा जो फॉर्मॅट आहे तोही तुम्हाला मी आता दाखवतो. मित्रांनो, इथे सेम अर्जदाराचा फोटो, नाव, वडिलांचं नाव, वय, आधार कार्ड, व्यवसाय, राहणार. आता इथे राहणार तालुका जिल्हा येथील कायम रहिवासी आहे यावरती तात्पुरते असाल तर तात्पुरते, कायम असाल तर कायमवरती खाट मारायचे आहे.
त्यानंतर खाली ठिकाण, दिनांक, अर्जदाराची सही, अर्जदाराचे नाव लिहून हे एकदा परत अपलोड करायचं आहे. सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपण अपलोड डॉक्युमेंट्स या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे युअर डॉक्युमेंट इज सेव्ड सक्सेसफुली, काइंडली मेक पेमेंट टू गेट सर्व्हिस. आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. ओके वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला फक्त 33 रुपये 60 पैसे एवढं पेमेंट करायचं आहे. कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे आणि क्रेडिट डेबिट कार्ड वरती क्लिक करून पे गव्हर्नमेंट वरती क्लिक करायचं आहे आणि ते आपलं जे पेमेंट आहे ते पेमेंट करून घ्यायचं आहे. आता माझा दाखला हा 8 दिवसानंतर आलेला आहे, तो मी आता तुम्हाला दाखवतो. आता इथे आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते अप्रूव्ड दिसत आहे आणि इथून आपल्याला जे सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करा असं दाखवत आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते इथून काढून घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.